ज्यावेळेस ते थकून येतात, ज्यावेळेस ते खाली बसतात इथे, त्यावेळेस आनंद होतो। भाग्यवान समजतो आम्ही शिर्डीची जे साईबाबांच्या भक्तांची सेवा करायला भेटते। जी 52 फुटी बाबांची मूर्ती केली आहे, मला असं वाटतं की कुठेही 52 फुटी एवढी मोठी मूर्ती बाबांची नाही। आणि त्या बाबाच्या मूर्तीचा सेल्फी जॉईन झाला तो छान। मला असं वाटतं हा महाराष्ट्रात सगळ्यांकडे फेमस होईल। श्री रामनवमी उत्सव निमित्त साईंच्या दरबारी राज्यभरातून तसेच परराज्यातून देखील पायी पालख्या घेऊन साई भक्त पदयात्री हजारोंच्या संख्येनं शिर्डीत येत असतात। या पालखीसोबत आलेल्या भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत होत त्यांची चहा पाणी व जेवणाची सोय देखील अनेक जण करतात। शिर्डीत देखील पालखी पदयात्री भाविकांना राहण्याची खाण्याची व्यवस्था शिर्डी ग्रामस्थांकडून केली जाते। अशीच एक साई सेवा म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले निमगावचे ग्रामपंचायत सदस्य धनंजय पाटील व त्यांचे सहकारी यांनी आपल्या नूतन हॉटेल ग्रीन लीव्ज च्या माध्यमातून पालखी पदयात्री भाविकांची मनोभावे सेवा केल्याचं सुखद दृश्य पाहावयास मिळालंय। निघोज निमगाव जवळ धनंजय पाटील, रावसाहेब कडलग यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत मिळून हॉटेल ग्रीन लीव्ज नावाचं अतिशय शानदार निसर्गरम्य आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल साई भक्तांच्या सेवेत सुरू केलं असून हॉटेलच्या भव्य प्रांगणात श्री साईबाबांची तब्बल 52 फुटी मूर्ती साई भक्तांना दर्शनासाठी खुली केली आहे। श्री रामनवमी निमित्त हजारो भाविक पायी रस्त्यानं जात असताना या भव्य आणि अतिशय हुबेहूब मूर्तीचं दर्शन घेत एक फोटो काढल्याशिवाय पुढे जात नसून हॉटेलच्या वतीने भाविकांना आराम करण्यासाठी भव्य मंडप, पाण्याची व्यवस्था आणि थंडगार ताक सुद्धा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यानं हॉटेल ग्रीन लीव्ज हे भाविकांसाठी दिलासा देणारं ठरत आहे। तसेच आलेल्या पालख्यांचं स्वागत करत पूजन आणि आरती केली जात आहे। तर पालखी सदस्यांचा यथोचित सन्मान देखील किरण पाटील, रावसाहेब कडलग, धनंजय पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून करण्यात येत असल्याने त्यांच्या या साई सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे। हॉटेल समोर असलेल्या प्रशस्त पटांगणात महिला, वृद्ध आणि तरुण तरुणी पायी चालून थकल्यानंतर आराम करत पाणी पिऊन थंडगार ताक घेत पुढील मार्गक्रमण करत असून श्री साईबाबांच्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। या प्रसंगी कोपरगाव येथून आलेल्या भव्य पालखीचं भारत श्री किरण पाटील, रावसाहेब कडलग, माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वागत केलं। तर त्यांचे मित्रपरिवार बाळासाहेब मते, सुनील देव, उपसरपंच तात्या गायकवाड, चंद्रकांत कातोरे, अजय खंडीजोड, रघु कातोरे, विनोद मोरे, भाऊसाहेब आहेर, महेश जाधव तसेच निघोज निमगाव व शिर्डीतील मित्रपरिवार उपस्थित होता। पुजारी पांडे गुरु व ओंकार जोशी यांनी बाबांच्या पालखीचं विधिवत पूजन करून साईबाबांची आरती केली आहे। कोपरगावच्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या पालखी सोहळ्यात सहभागी जवळपास 1.5 ते 2 लाख भाविकांनी या भव्य मूर्तीचं दर्शन घेतलंय। आज शिर्डीमध्ये रामनवमी निमित्त मोठ्या उत्सवामध्ये सर्व जिल्ह्यामधून, राज्यामधून, मुंबई असेल, सुरत असेल, इंदोर, अहमदाबाद अशा पालख्या येत असतात। त्यातल्या त्यात कोपरगाव तालुका गेल्या 31 वर्षापासून मुंबादेवी मंडळ हे कोपरगाव तालुक्यातून जवळजवळ 1.5 लाख साई भक्त रामनवमीच्या निमित्ताने पायी पदयात्रेनिमित्त पालखी घेऊन येत असतात। आज आमच्या या नवीन चालू झालेल्या ग्रीन लीव्ज हॉटेल
तसेच आम्ही आज बाबांची महाराष्ट्रातच कुठे नाही अशी बाबांची 52 फूट साईबाबांची मूर्ती उभी केलेली आहे. तर आज आम्ही कोपरगावच्या पालखीचं बाबांच्या या मूर्ती शेजारी पालखीचं पूजन केलेलं आहे. सर्व आलेल्या साई भक्तांचं मी रामनवमीच्या निमित्ताने सर्व साई भक्तांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आम्ही आमच्या उद्योग समूहातून आज या पालखींना आम्ही साईबाबांनी सांगितलंच होतं त्यांच्या हयातीमध्ये सबका मालिक एक आहे. बाबा प्रत्येक घरोघरी जाऊन शिधा गोळा करत असे आणि साई भक्तांना द्वारकामाईमध्ये अन्नदान असे सेवा करीत असे. त्याच बाबांचा आम्ही एक उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी छास तसेच पिण्याचे पाणी 2 दिवसापासून साई भक्तांना पिण्यासाठी देत आहे. या ठिकाणी आम्ही साई भक्तांसाठी विसाव्यासाठी मंडपही टाकलेला आहे, विश्रांतीसाठी मुक्कामीसाठी मंडपही टाकलेला आहे. याचा खरंच खूप आनंद होत आहे. आज रामनवमीच्या निमित्त कालपासून जे साई सेवक साई या सर्व भक्त इथे येऊन गेले. आमच्या हॉटेलला भेट दिली, त्यांनी साईबाबाच्या मूर्तीला दर्शन घेतलं. खूप भाग्य आहे आमचं. आणि आज कोपरगावमध्ये 1,00,000-1,15,00,000 पब्लिक जी दरवर्षी येते त्या सर्वांचे पावलं इथे आले. खूप भाग्य आहे. सर्वांना साई सुख समृद्धी देऊ हीच आमची अपेक्षा आहे. आणि पंचकृषीतल्या सगळं शिर्डी याच्यातल्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो. इथे जी 52 फुटी बाबांची मूर्ती केली आहे. मला असं वाटतं ही कुठेही 52 फुटी एवढी मोठी मूर्ती बाबांची नाही. आणि त्या बाबाच्या मूर्तीचा सेल्फी पॉईंट झाला तो छान. मला असं वाटतं हा महाराष्ट्रात सगळ्यांकडे फेमस होईल की शिर्डीमध्ये एंट्री करायच्या आधी बाबांची एक 52 फूट मूर्ती एक सेल्फी पॉईंट. जसं आज गुजरात एक ते फेमस झालं तसं आज शिर्डी पंचकृषी आणि महाराष्ट्रात ही मूर्ती नक्कीच फेमस होईल. जय श्रीराम. मला आनंद होत आहे सांगण्यामध्ये की इथे पब्लिक जे येते लाखोनी पब्लिक येते, बरं राज्यामधून पब्लिक येते. आणि ती इथे येत असताना 52 फुटाची मूर्ती आहे आपल्या बाबांची. ती इथे जेव्हा विसावं घेतात ते त्यांचे जे थांबतात ते बघून आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या उद्योग समूहातून आम्ही त्यांची जी सेवा करत आहे, चहाच आहे, लस्सी आहे, ताक आहे, पाणी आहे, त्यांना आम्ही ते सर्व करतो. त्यांचे ज्यावेळेस ते थकून येतात, ज्यावेळेस ते खाली बसतात इथे, त्यावेळेस आनंद होतो. भाग्यवान समजतो आम्ही शिर्डीची जे साईबाबांच्या भक्तांची सेवा करायला भेटते. याच्यामध्ये दुसरा कोणताही आनंद नाही आणि कोणी दुसरा आनंद भेटू शकत नाही. तुम्हाला या सेवेमध्ये जो आनंद भेटतो हा विश्वाच्या पलीकडचा आनंद आहे. पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही साईबाबांच्या भाविकांची अशीच ह्याचप्रमाणे याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून सेवा करू. आणि मला असं वाटतं की ही साईबाबांची जी मूर्ती आहे ही आम्हाला पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध करेल. आणि अशाच प्रकारच्या अजून नवीन काहीतरी कन्सेप्ट आम्ही घेऊन येऊ आणि त्याचं अनावरण करून बघू.